केले होते. तर ग्रुप ए मधून दोन संघ जे निघाले ते होते स्वस्तिक 11 आणि चैतन्य साई संघ, आणि त्यानंतर ग्रुप बी मधून जयसाई विरार संघ आणि बाप्पा मोर्या संघ झाले क्वालिफाय. आणि हा आजचा ग्रुप सी चा सामना पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये, शिवसाई 11 वर्सेस विघ्नेश फायटर. पहिला सामना ग्रुप सी मधला. आघाडी ते दोन फलंदाज मैदानाच्या आत दाखल, एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला चैतन. गोलंदाजी मार्कवर सूर्यकांत. बापा मोरे संघाला विनंती असेल, आपले काय फॉर्मॅलिटी असेल ते आपण कंप्लीट करायला यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. बापा मोरे संघाला विनंती असेल, आपली काही फॉर्मॅलिटीज बाकीची राहिली असेल ती कॉम्बॉक्स मध्ये कंप्लीट करायची आहे. थँक्यू डीजे. फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. राज यांच्या बॅटमधून सूर्यकांतला दबाव टाकण्याचा प्रयत्न, एक अग्रेसिव्ह स्टार्ट देण्याचा प्रयत्न होतोय राज यांचा. पहिला चेंडू फेस केला गेला आणि पहिल्या चेंडूवर हल्ला बोलला गेलाय सूर्यकांतवर. दुसरा चेंडू यावेळी हलक्या त्याने फ्रंट फूट डिफेन्स करून चेंडूला खेळून काढला, सन्मान दिला गेला आणि हलक्या हाताने खेळून सिंगल धाव सुद्धा घेतली गेली. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, पण त्यानंतर सन्मानित करून सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेशन केली. आता स्ट्राईक एंडवर येतोय तो चेतन. हो, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेतन यांचा. बॅटीची कडा लागून गोलंदाजाच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होतय. यावेळी थोडासा रूम म्हणून गेल्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या रिजनला चेंडू गेला होता क्षेत्रक्षेकडे तैनात आणि अडवला गेला एक धाव पूर्ण. नक्की 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकावर लागले गेले. अजूनही येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी ऑफ ड्राईव्ह केलेला फटका, कव्हर ड्राईव्ह चांगला फटका एक्झिक्यूट केला तर होता, परंतु तो क्षेत्रक्षण चांगलं होतंय त्या रिझन मध्ये कुठली चूक न करता आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. शेवटचा चेंडू येणारा बाकी पहिल्या षटकातला. यावेळी हलक्यातून खेळून काढलेला फटका ऑफसाईड रिजनला एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक येईल, अडून फेकेल. एकदा पूर्ण षटक संपतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 8 धावा लागल्या गेल्या धावफलकावर विदाउट एनी लॉस. पहिले षटक संपतंय. 8 धावा लागल्या गेल्या धावफलकावर विदाउट एनी लॉस. दुसरे षटक मार्गस्थ. दुसरे षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल? नेव्हिल येतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलेला चेंडू रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न तर होता. फटका एक्झिक्यूट केला सुद्धा होता. फटका सक्सेसफुल झाला सुद्धा होता, परंतु शेवटच्या क्षणी क्षेत्रक्षणाने तो चेंडू अडवला गेला आणि एकच जाऊन समाधान मानावं लागलं फलंदाजाला. यावेळी स्ट्राईक एंडवर येतोय राज. यावेळी अतिरिक्त आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. पंच वलतात आपल्यापर्यंत वाईटचा इशारा येतोय. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फ्लिक केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आला होता. चेंडू वरती फेकी केली नव्हती, कारण फलंदाज आहे तो क्रीज मध्ये ऑलरेडी आला होता, त्या कारणे फेकी केली नाही आणि एक धावने संतुष्ट राहावं लागेल पुन्हा एकदा. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हलक्याने खेळून काढलेला चेंडू पॉइंट रिजनला. बॅक टू बॅक तिसरी सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकात ऍड होताना धावफलक जाऊन पोहोचते ते 12 धावेवर. नक्कीच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू कासम यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी घ्यायला यायचं आहे स्टेजवर. यावेळी पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढलेला फटका. बाप्पा मोर्या संघाचा कासम यांना विनंती असेल, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू विनंती असेल की जर्सी घ्यायला यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची.
अमित चौधरी यांना विनंती असेल की आपल्या हस्ते सामनावीरची जर्सी द्यायची आहे. ओके, तर पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय आपल्याला शिवसाई 11 संघाचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा लेट झाला आणि एक्स्ट्रा कव्हरचे रिजनला क्षेत्रक्षेत्र तैनात होता. टिपला जेल, संपला खेळ, विकेटचं पतन परतावं लागतं फलंदाजाला. नक्कीच पहिला धक्का लागला गेला 1.5व्या चेंडूवरती, शेवटचा चेंडू येणारा बाकी दुसऱ्या षटकातला. अजूनही जर पाहिलं तर स्कोअर जो पाहिला तो ऑलमोस्ट रन बॉल चालला आहे, कारण की 11 चेंडूंचा खेळ जुमर संपला आहे. 13 धावा धावफुलकावर लागल्या गेलेत आणि आपण पाहतच आलोय मागच्या मॅच पासून सुद्धा की एक हाय स्कोरिंग मॅच सुद्धा चेस होतोय. याचा अर्थ की कमी स्कोर थोडासा माफक ठरू शकतो, परंतु जर 40 ते 45 धावा असल्या तर ते तुम्हाला थोडस विजय मिळवण्यास भार पडेल. नक्कीच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू मयूर ठरेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल ती अमित चौधरी यांना आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्यात येईल. कासम यांनी डेडिकेट केली जाते ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी मयूर यांना. दोन षटकांचा खेळ संपतोय, 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अभिषेक येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल. नक्कीच 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते डायरेच्या मध्ये असतील. पहिला चेंडू ब्लॉकल मध्ये चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मिड विकेट रिजनला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक त्यावर येईल, अडून फेकेल तोपर्यंत एकदा पूर्ण. एकदा अवश्य धावफलक्यात भर जाऊन पोहोचेल 15 धावेवर. नक्कीच कुठेतरी सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, 35 ते 40 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण की आपण पाहिलंच असेल मागच्या कित्येक सामन्यापासून जो लो स्कोर असतो तो इतकं डिफेंड करणं सोपं असत नाही. फक्त एक मॅच मध्ये लो स्कोर डिफेंड झाला होता, जयसाई 11 आणि मीम बॉईज या दोनच्या मॅच मध्ये डिफेंड झाला तर होता, परंतु तो परत होईल का नाही हे काय सांगता येत नाही. म्हणून जर फायटिंग टोटल जर करायचं असेल तर 35 ते 30 धावापर्यंत करायचं, 35 ते 40 धावापर्यंत करण्याचा प्रयत्न असेल. आणि इकडून कुठला तो फलंदाज असेल त्याच्यावर जिम्मेदारी असेल त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलेला चेंडू चाललाय गॅप मधून. पंचांचा इशारा काय येतोय, चौकार येतोय. नक्कीच दोन क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडूला पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून चौकारासाठी. थँक्यू डीजे. नक्कीच असेच प्रकारचे इंटेंट वापरावं लागेल या मॅच मध्ये. जर एक रिस्पेक्टफुल टोटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल संघाला तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. राजवर जबाबदारी असेल ती संधी स्वीकारायची, कारण की आता 6 चेंडूमध्ये 12 धावा वैयक्तिक खेळी केलून आपल्या संघाची धावसंख्या आहे ती जाऊन पोहोचते 19 धावेवर. त्यामधील 12 धावांची वैयक्तिक खेळी खेळताना ओके 2.3 षटकांचा खेळ संपतोय, 20 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू जाईल फिल्डरला बीट करून येईल एक आणखी चौकार. वेलकम डी थँक्यू डीजे. ज्या प्रकारची फलंदाजी होतोय मैदानाच्या आतमध्ये आता कुठेतरी कमबॅक करतोय शिवसाई 11 संघ, कारण की मागच्या 2 षटकामध्ये इतकी धावसंख्या नव्हती की
सामन्यामध्ये कमबॅक करेल, परंतु या षटकामध्ये अजूनपर्यंत 10 धावा खर्ची केल्या गेल्या आहेत. 11वी धाव येते वाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये. यावेळी बॅकफुटला जाऊन लेट कट केलेला चेंडू अडवला गेला, चांगल्या रीतीने अडवला गेला चेंडू. एक धावने समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू येणारा बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावेवर. यानंतर अजूनही एक षटक येणारा बाकी. 6 चेंडूंचा खेळ यानंतर अजूनही बाकी आहे. 2.5 षटकांचा खेळ संपतोय. 7 चेंडूंचा खेळ इकडून बाकी. शेवटचे षटक असेल नक्कीच. जर धावसंख्या पाहिली 3 षटकं संपल्या आहेत. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात आहेत. राज वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 13 धावा खेळून ची खेळी खेळून अजूनपर्यंत मैदानाच्या आत टिकला आहे. आता त्याच्यावर जबाबदारी असेल एक सेट बॅट्समन म्हणून की आपल्या संघाला 35 ते 40 धावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल ते हे षटक नक्की सांगून जाईल. शेवटचे षटक मार्ग असतं. तुषार येते गोलंदाजी मार्क वर. डॉट पहिला चेंडू यावेळी लो फुलटो चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू निघून जाईल चौकारासाठी. तीन पूर्णांक 1 षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. तरी येणारे 5 चेंडू बाकी शेवटच्या षटकातले. डाऊन ग्राउंड खेळलेला फटका क्षेत्रक्षेत्रात अडवला गेला होता. चांगली फेकी सुद्धा केली होती. स्वतः गॅदर सुद्धा केला होता गोलंदाजाने चेंडू. एक धावाने पुन्हा एकदा संतुष्ट राहावं लागेल. शेवटचे 4 चेंडू 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. जबाबदारी असेल ती आता विनयवर सुद्धा. 4 चेंडूंचा खेळ इकडून बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील का? पंचांचा इशारा आहे तो नो चेंडूचा. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा पुरापूर फायदा उचलावा लागेल. नक्कीच फायदा उचलला जाईल का हा येणाऱ्या पुढचा चेंडू सांगून जाईल. पण ज्या प्रकारची सुरुवात जी झाली आहे दोन्ही संघांची, कधी तेरी तो कभी मेरी. कधी इकडून बाजी बसते तर कधी तिकडून विकेट जातात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूवर जाईल अडवेल आणि एक धाव पूर्ण होईल तोपर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळी थोडासा बॅकफुटला जाऊन शफल होऊन केलेला फटका. चेंडू निघून जाईल चौकारासाठी. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते 37. आता कुठेतरी सन्मानजनक धावफलक जाऊन पोहोचतय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात. चौकार तर भेटणार नाही परंतु एक धाव भेटेल. प्रेक्षकांना विनंती असेल की पडद्यापासून थोडं लांब उभं राहायचं आहे. पडद्यापासून थोडं लांब उभं राहायचं आहे. यावेळी चौकार घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचं तितकं प्रॉपर कनेक्शन झालं नाही. त्या कारणे फक्त एक धावने समाधान मानावं लागेल. 4 षटक संपतात. 4 षटका समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर लागले जातात. 40 धावांचं आव्हान असेल. पडदा सोडायचा आहे. पडदा. हॅलो हॅलो हर्ष, पडदा सोडायला सांग तिकडे. हॅलो
ते बघ तिकडे बघ. समर्थ समर्थ बॉईज वर्सेस ऑक्सिलँड डोंगरपाडा टॉस का बॉसच्या इथे यायचंय. आपला टॉस होईल. हॅलो हॅलो. समर्थ बॉईज 143. समर्थ बॉईज 143. ऑक्सिलँड डोंगरपाडा टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. चला लवकर सामना चालू करायचा आहे. घाई करायची आहे. पंच ए बी घाई करायचे. टॉस साठी यायचंय. समर्थ बॉईज 143 आणि 2 आणि अक्षिलँड डोंगरवाडा. समर्थ बॉईज 1432 टॉस साठी यायचंय. चला सामना चालू करायचा लवकर. चला आता बॉलिंगला आलेला आहे चेतन. स्ट्राईकवर आहे सुशांत. पहिला ओव्हर घेऊन आलाय चेतन आणि आज सुंदर असा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावा काढून घेतलेली आहे. तर स्ट्राईकवर आलाय आर्चिस. दुसरा चेंडू घेऊन आलाय चेतन. बघूया काय करतोय दुसऱ्या चेंडूवर. तसंच आर्चिस. ओ लेगला फटका. पण एकच धाव. डिक्लेअरच्या सुरुवात एकच धाव भेटेल. 2 चेंडू 2 धावा झालाय. पंच आमचे ए बी. चौकार आलाय. गच्चार क्षेत्ररक्षण झालाय. 3 चेंडू 6 धावा झालाय. सुशांतच्या बॅटीतून चौकार. सुशांत तर चौथा चेंडू टाकायला चेतन आणि खूप सुंदर असा फटकार मारलाय. चौकाराला गेलाय फटका. सुशांतच्या बॅटीतून 2 गणगणित चौकार आले असे. चला तिसऱ्या लॉट मधला दुसरा मुकाबला. एका ठिकाणी अक्षय 11 डोंगरपाडा, दुसऱ्या ठिकाणी समर्थ बॉईज 1432. दोन्ही संघांमधला मुकाबला. हॅलो चेक. राजीव जगताप यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. ग्रुप सी मधला दुसरा मुकाबला. एका ठिकाणी अक्षय 11 डोंगरपाडा, दुसऱ्या ठिकाणी समर्थ 1432, समर्थ बॉईज 1432. स्वराज्य आणि SPL चा कॉल द्यायचा आहे. स्वराज्य आणि SPL.
चला अक्षय इलेवन डोंगरपाडा संघाचा कॉल असेल हा. चला टॉस या ठिकाणी उडवला जाईल राजेजी जगताप यांच्या हस्ते. SPL चा कॉल आणि SPL आलाय म्हणजेच अक्षय इलेवन डोंगरपाडा संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? बॉलिंग घेणार. बॉलिंग घेण्याचा कोड खाल्ल्यानंतर का वाटते? एकदम खतरनाक. बॉलिंग करताना या टुर्नामेंट मध्ये आल्यानंतर आपण बघित आहोत आता पिवलमय वातावरण आहे. या वातावरणाने स्पर्धा भरली गेली आणि लखलखीत प्रकाश जोतानी स्पर्धा वाटते. आयोजन एक नंबर आहे. हे वानखडे स्टेडियम पेक्षा एकदम जबरदस्त नॅचरल आयोजन आहे. एकदम झाडं बिडं एकदम मस्त. एकदम जसं मॅच खेळायला मजा येणार आहे असं ग्राउंड बनवले. म्हणजे हा वाटते साऊथ आफ्रिकनचा पीटर मार्टिन्सबर्गचं हे ग्राउंड हा काय वाटते? हा बरोबर तसंच वाटते जरा. झाड मध्ये नव्हता न भिजा न त्याच्या वरनी गेला का छक्का ते त्याला लागून मंदिर आला का ते तहा देता नाही मला जे का हान ते बाहेरच आण म्हणजे त्या मारी बात नाही मिळे म्हणजे एकच तर त्या काय जास्त होणार नाही मिळे. तर समोरचा संघ समर्थ बॉयज 1432 संघ आहे तुमच्या समोर खेळताना. तो बी जाम भारी टीम आहे. ती बी जबरदस्त खेळते खतरनाक खेळते. तर त्यांच्या समोर फिल्डिंग करताना त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील? समोरची टीम हाय मजबूत आहे पण आम्ही फिल्डिंगच्या जोरावर 30च्या आधी रोकायची कोशिश करू. कारण आम्ही जे प्रॅक्टिस करतात ते ग्राउंड एवढं मोठं नाही. इकडे 4 ग्राउंड होतील एवढूसा ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करतो पण तरी आम्ही 30च्या खाली रोखण्याचा प्रयत्न करू एवढा. आणि या स्पर्धेमध्ये तुझ्या बॅटिंग वरती जास्त लक्ष दिली जाईल का? तुझी काही काय बॅटिंग होल त्यावरती सुद्धा लक्ष असणार आहे लोकांचं. तर त्याबद्दल काय सांगशील? बॅटिंग म्हणजे जेवढे लक्ष देऊन असतात तेवढी नरपती पण लागते मला. म्हणजे टीम पण पूर्ण माझ्यावर डिपेंडेंट राहते ना तेवढी नरपती पण लागते. एक आयडिया देतो तुला काला टीका लावून मैदानामध्ये ये. हा ते तर बाबाचं करून आलाय थोडं बघूया काय होते आता. थँक्यू सो मच. या मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान टॉस या ठिकाणी गमावलेला संघ आपण पाहतील समर्थ बॉयज 1432 परंतु मॅच तुमच्या हातामध्ये आहे. समोरच्या संघाने फिल्डिंग घेतलाय तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते. म्हणजे मनासारखा कॉल आहे. आता मनासारखा कॉल आहे तर समोरच्या संघापर्यंत आपण पाहायला गेलं तरच त्याने 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. तुमचा काय निर्धार असेल? 30+ करायचा प्रयत्न करू. प्लस करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. आणि हा कोड घातल्यानंतर कसं वाटते? काय फिलिंग वाटते? चांगली फिलिंग आहे. जरा नवीन अरेंजमेंट केली आहे तर चांगलं वाटतं. आणि मगाशीच उल्लेख केला होता तो याने आपला अर्चिसनी की जो बजर वगैरे एक जबरदस्त IPL सारखी फिलिंग आवडते. त्याबद्दल काय बोलशील? आणि या आयोजनाबद्दल जे आपण पाहतोय स्वराज्य प्रीमियर लीग BBA एकलव्य संघाकडनं उतरवलं गेलं आहे त्याबद्दल काय सांगशील? चांगलं केलं आहे. नवीन पॉवर प्लेमध्ये नवीन ट्यून दिली आहे. पॉवर प्लेमध्ये फ्री हे दिलं आहे फ्री हिटचं हे दिलं नो बॉलवर. तर हे जरा चांगली अरेंजमेंट आहे. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांसाठी. या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या संघाला. आणि या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकलाय या ठिकाणी अक्षय इलेवन डोंगरपाडा संघाने. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समर्थ बॉईज 1432 संघाला फलंदाजीला प्रवृत्त केलंय. थँक्यू सो मच. चला शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू ओमकारने खूप अशी भारी गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आर्चिस अशी चोरटी धाव काढले. 2 ओव्हरची तर समाप्तीला स्कोरबोर्ड झालेला आहे 19. आता पॉवर प्ले असेल. पॉवर प्ले मध्ये काय घडेल आपण बघूया. पॉवर प्ले पॉवर प्लेचा षटक असेल. आता आर्चिस आणि सिद्धेश दोन्ही असे फलंदाज काय करतील आपल्या संघासाठी बघूया. विघ्नेश फायटर संघाला 12 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान आहे. आता 12 चेंडूमध्ये 21 धाव करायचे आहेत. तर बघूया शिवसाई 11 कसे रोखतील. पॉवर प्लेचं षटक
पॉवर प्लेचं षटक घेऊन आलं आहे नवदीप. बघूया पॉवर प्लेचं षटक काय. हो, खूपच चांगला फटकार मारला होता, पण तेवढं चांगलंच क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव आलेली आहे. एक चेंडू 20 धावा. अजून 11 चेंडूमध्ये 20 धावा करायचा आहे. बघूया विघ्नेश फायटर. तर स्ट्राईकवर आले सिद्धेश. त्यांच्या समोर आहे नवदीप. दुसरा चेंडू घेऊन आलं आणि हा गडी बाद. सिद्धेशला डगआउट मध्ये जायला लागेल. डॉट चेंडू. आता 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. नवदीप अशी चांगली फलंदाजी गोलंदाजी करतं आणि खूपच असं सुंदर असं शॉट मारलं लेग साइडला आर्चिस यांनी. चौकार. शेवटचे 2 चेंडू उरलेत नवदीप याचे. त्यांच्या समोर आहे आर्चिस. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. ओ, खूपच असं सुंदर शॉट मारला होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना एकच धाव भेटली. 5 चेंडू 25 धावा झाला आहे. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. चला बघूया पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूमध्ये काय घडते. ओ, डॉट चेंडू. गडी बाद. गडी बाद. आता 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. पंच ए बी खूप असं चांगला निर्णय दिलेला आहे आपल्या संघाला. सहा चेंडू मध्ये 15 धावांची गरज. तर नवीन बॅट्समॅन आलेला आहे हैदर. न्यू बॅट्समॅन हैदर. आता स्ट्राईकवर आहे आर्चिस. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. बॉलिंग साठी आलाय राहुल. सुंदर फटका मारला होता, पण एक धाव आलेली आहे. आता 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. विघ्नेश फायटर यांना क्षेत्ररक्षण मध्ये कुठेतरी बदल होत चाललाय. बघूया आता काय होते. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज. तर स्ट्राईकवर आले हैदर. त्यांच्या समोर राहुल आणि सुंदर असा फटका मारलाय, पण गडी बाद झालेला आहे. आता 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. तर स्ट्राईकवर आर्चिस कडे ही क्षमता आहे की 4 बॉल 4 चौके मारू शकतो, पण तेवढाच चांगला गोलंदाज पण आहे.
बघूया तिसरा चेंडू मध्ये आपल्याकडे खूप आहे. तिसरा चेंडू सुंदर असा फटका सीधा सीमारेषा पार चौकार. आर्चीच्या बॅटून आता एक चौकार तर आलाय. तीन चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे आर्चीस. आता चौथा चेंडू असं इम्पॉर्टंट झालाय ना. नो, पण काही रन नाही मिळणार. एकच आपल्याला रन मिळणार नोचा. नो. 3 चेंडू 9 धावांची गरज. आता काय घडेल काय बिघडेल. 3 चेंडू 9 धावांची गरज. बघूया आर्चीज आपल्या संघासाठी काय करतो. असं आपला गोलंदाज मयांक. 3 चेंडू. ओ डॉट बॉल. मयांकने खूप असं सुंदर असं बॉल टाकला होता ना. त्या आर्चीसला काही कळलं नाही. डॉट चेंडू. आता 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. तर बघूया. रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू. पंच निर्णय सांगायचा आपला. पंच चला 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावांची गरज. ओ सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डॉट चेंडू. आता बॉल कलेक्ट केलाय पण तेवढा चांगला फटकार सुद्धा होता. पण खूप असं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आता 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. चला गडी बाद. आणि हा विजेता झाला शिवसा 11. कॉंग्रॅच्युलेशन शिवसा 11 आणि हार्ड लक विघ्नेश फायटर.